पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणेशाची महापूजा केली. पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांच्या या भेटीमुळे विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. विरोधकांच्या या टीकेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स हँडलवर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सन 2009 मधील एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये शासकीय निवासस्थानी आयोजित एका पार्टीमध्ये तत्कालीन सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत दिसून येत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावून चांगलेच धारेवर धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन गणेश पूजेमध्ये सहभाग घेतला होता. यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित करून नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश यांच्या भेटीवर तीव्र टीका केली आहे. दरवर्षीच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड गणपती आणि महालक्ष्मीची स्थापना करतात आणि त्यानिमित्ताने यावर्षी विशेष पूजेसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. परंतु विरोधकांनी यावर राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जर सरन्यायाधीश आणि पंतप्रधान त्यांच्या भेटीमुळे एवढे वादंग निर्माण होत असेल तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यामध्ये तत्कालीन सरन्यायाधीश सहभागी होणे हे कितपत योग्य आहे असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला आहे.